सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ शाळेचा आमो आणि मनपा शिक्षकांचा 100% वेतनाचा प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली। सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सांस्कृतिक कार्यक्रमात छोट्या गटातून 3 आणि मोठ्या गटातून 3 क्रमांक काढण्यात आले। या कार्यक्रमाचं पारितोषिक वितरण जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते करण्यात आलं। संस्थेची स्थापना 6 नोव्हेंबर 1925 रोजी करण्यात आली होती। 6 नोव्हेंबर 2025ला 100 वर्षे पूर्ण होतात। सन 2024-25 हे वर्ष शतक महोत्सवी असल्यानं महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शेअर्स श्री सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं संचालक मंडळानं ठरवलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवेंद्र कोठे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना हद्दवाढ भागातील जिल्हा परिषदेच्या 47 शाळा महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत आणि महापालिका शिक्षकांचं 100% वेतन राज्य शासनामार्फत होण्याचा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचं आश्वासन दिलं। त्यावेळी समजलं की शताब्दी महोत्सवी वर्ष ही संस्था साजरी करते आहे। आपल्या संस्थेचा वर्ष आपण एक चांगल्या सांस्कृतिक उपक्रमातून या ठिकाणी साजरा करत आहात। महानगरपालिकेत शिकणारे विद्यार्थी हे शहरातील श्रमिक कष्टकरी कामगार वर्गातून येतात। त्यांचे आई वडील अफार कष्ट करून आपल्या मुलांचं शिक्षण व्हावं म्हणून जवळच्या असलेल्या महापालिकेच्या शाळेत आपल्या पाल्यांना पाठवतात, परंतु संस्थेच्या माध्यमातून त्यांनाही इतर शाळेच्या तुलनेत आपल्याही शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करता यावा म्हणून आपण हुतात्मा स्मृती मंदिर या शहरातल्या मोठ्या ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम करताय। यासाठी मी संस्थेचं देखील अभिनंदन करतो। या प्रसंगी पालिकेचे मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर, पालिका उपायुक्त तैमूर मुलाणी, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी किरीश पंडित, शिक्षण मंडळाचे प्रमुख लिपिक माहेज बिन शेख, जनसेवा शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महबूब तांबोळी, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संस्थेचे सर्व संचालक सभासद उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन नागेश पुरी गोसावी यांनी तर आभार श्रीकृष्ण परमेश्वर सुतार यांनी मानले।